शाई पुसली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि शाई पुसली जात असल्याच्या आरोपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे। अशा प्रकारे यंत्रणांवरती संशय व्यक्त करणं अयोग्य असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है, अब इसको मिटा के दिखाइए। देखिए कहीं मिट रहा है, देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है। ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो, इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए, और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए। मैं तो बोलता ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए, चुनाव निष्पक्ष होने चाहिए। लेकिन हर चीज़ पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना ये गलत बात है। आणि बोटावर लावण्यात आलेली शाई पुसली जात असल्याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी चौकशीचे आदेश दिलेत। शाई पुसली जाते असे काही व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर पालिका आयुक्तांकडे तक्रारी पोहोचल्या। शाई त्वचेला लागेल अशी गडद लावा अशा सूचना आयुक्तांनी दिलेल्या आहेत। मार्करच्या मदतीने शाई लावली जात असल्याने शाई सहज पुसली जात असल्याचा मतदारांना संशय। याचा अर्थ नेल पॉलिश रिमूव्हरने देखील ही शाई काढता येऊ शकते, हे यातनं सिद्ध होतं। कसं काढता येतं ते याचा अर्थ नेल पॉलिश रिमूव्हरने देखील काढता येऊ शकते, हे यातनं सिद्ध होतं। दरम्यान मार्कर पेननं बोटाला शाई लावणं या निवडणुकीत पहिल्यांदाच घडतंय आणि म्हणून बहुतेक ठिकाणी नाही पण काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांनी कडक लक्ष ठेवावं असं शिरसाटांनी म्हटलंय। खरं तर शाई लावणं हा मला वाटतं हे पहिल्यांदाच घडतंय आणि शाई हे मार्कर पेनची ताबडतोब निघले पण जाते, हे सत्य आहे। म्हणून बहुतेक ठिकाणी नाही परंतु काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यावर जे काही प्रतिनिधी आहेत किंवा जे काही अधिकारी आहेत यांनी कडक लक्ष ठेवलं पाहिजे। आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। मतदानानंतर बोटावरची शाई पुसून बोगस मतदान होत असल्याचा त्यांनी दावा केलाय। रुपाली चाकणकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। बोगस मतदान होत असल्याचा रुपाली चाकणकर यांचा दावा आहे। आणि असाच काहीसा प्रकार उल्हासनगरमध्ये सुद्धा समोर आलाय। उल्हासनगरमध्ये मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 3 मधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शारदा रेशवाल यांचे प्रतिनिधी संजू रेशवाल यांनी हा आरोप केलाय। असा काही प्रकार घडत असल्यास खबरदारी घेण्याचं सांगण्यात आल्याचं आरोपींनी सांगितलंय। प्रभाग क्रमांक 3 मधल्या बूथ क्रमांक 10 वरती हा प्रकार समोर आलाय। दरम्यान युवा सेना सचिव साईनाथ दुर्गे यांनी शाई पुसली जाण्यावरती काय म्हटलंय पाहूया। मतदानाला सुरुवात झालेली आहे, मात्र अनेकांच्या हातावरची बोटाची शाई ही पुसल्या चाललेली आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे माझ्यासोबत आहेत साईनाथ दुर्गे स्वतः आणि यांच्याकडनं एक उदाहरण देण्यात आलेलं आहे। तुम्ही सकाळी किती वाजता मतदान केलं? मी सकाळी 8:15 वाजता गेलो होतो, साधारण 8:15-8:30च्या मध्ये। आणि तुम्ही बघताय की मी मतदान केल्यानंतर यावेळी ते शाईच्या ऐवजी त्यांनी मार्कर पेनचा वापर केला आहे आणि मार्कर पेनचा वापर केल्यामुळे आणि त्यांना विचारलंही मार्कर पेन वापरताय आणि मी काही कुठलाही एसिटोन किंवा नेल पेंट रिमूव्हर वापरलेला नाही। साधं मी डेटॉलने हात धुतला तेव्हा मला माझ्या निदर्शनास आलं की ही शाई निघते आणि तेव्हा थोडं अजून रब केल्यानंतर पूर्णतः शाई निघालेली आहे। आणि मला असं वाटतं हा निवडणूक आयोगाचा हा ढिसाळ कारभार आहे, हा पुन्हा एकदा धक्कादायक प्रकारे लोकांच्या समोर येतोय। सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपण सतर्क राहा आणि हा जो काही एक माहोल उद्धवसाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मराठीसाठी आणि मुंबईसाठी यावेळी लोक मतदान करणार आहेत आणि कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी करून या सगळ्यामध्ये कुठेतरी एक बाधा आणायची, परंतु असं होणार नाही। आमचे कार्यकर्ते सैनिक सतर्क आहेत आणि यावेळेला निश्चितच भगवा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल। प्रश्न असा आहे की तुम्हाला जे शाई लावलेली
ती मार्करनी परमनंट मार्करनी लावलेली होती? आता तो मार्कर परमनंट होता का टेम्पररी होता तो आम्ही का पाहिला नाही, परंतु तो मार्कर होता इतकं निश्चित. त्यांचं म्हणणं आहे की आता मतदान केल्यानंतर ते मार्कर घासतायत, म्हणजे घासायचा प्रयत्न करतायत आणि लिटरली ते पूर्ण बोटाच्या आधापर्यंत आणतायत. अशा सगळा प्रकार सुरू आहे. मला असं वाटतं आता ह्याचा अति झालेला आहे. ती जी शाई आहे ती निघत असल्याचं देखील साईनाथ दुर्गे यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे. कॅमेरामॅन कृष्णा खापरे सबस्क्राईब एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.